माहीतही नाही. तिचा होकार आला की कळवतो प्रेमवीरानो. तिचा होकार आला की कळवतो प्रेमवीरानो. मला नाकारण्याचे बळ तसे नाहीतही नाही. मला नाकारण्याचे बळ तसे नाहीतही नाही. आणि या गझलचा शेवटचा शेर तमाम मानव जातीला अर्पण. सुगंधी बाग आहे ती तिला माहीतही नाही. नका शोधू मला कोठे आता प्रेमात आहे मी. नका शोधू मला कोठे आता प्रेमात आहे मी. कुण्या धर्मातही नाही कुण्या जातीतही नाही. कुण्या जातीतही नाही कुण्या जाती. नका शोधू मला कोठे आता प्रेमात आहे मी. कुण्या धर्मातही नाही कुण्या जातीतही नाही कुण्या जातीतही नाही. धन्यवाद. वा रे वा. काव्य ऋतूचा जो माहोल असतो ना तो कसा असला पाहिजे याची चुणूक तुम्हाला अभेच्या या गझलेतनं आली असेल. आमचे सोलापूरचे कवी दत्ता हलसगीकर असं म्हणतात एके ठिकाणी की तुझ्यापाशी मला जरा काही सांगायचे होते. तुझ्यापाशी जरा मला काही सांगायचे होते. तुलाही द्यायचे होते मलाही घ्यायचे होते. तुझ्यापाशी जरा मला काही सांगायचे होते. तुलाही द्यायचे होते मलाही घ्यायचे होते. तुला घेऊन एकांती नभाच्या मांडवाखाली. तुला घेऊन एकांती नभाच्या मांडवाखाली. कळीशी बोलतो वारा तसे बोलायचे होते. कळीशी बोलतो वारा तसे बोलायचे होते. त्यामुळे प्रत्येकानं बोललं पाहिजे. मग ते कळीशी वारा बोलतो तसं बोला किंवा अगदी मनापासून बोला पण बोललं पाहिजे. आणि असेच बोल घेऊन ज्यानं अगदी सगळं उलथवून टाकण्याची भाषा कवितेमध्ये केली तो आमचा मित्र देवा झिंजाड याला मी विनंती करणार आहे की त्यांनी आपली एक रचना आपल्यासमोर पेश करावी. देवा झिंजाड. धन्यवाद सर. आवाज येतोय ना? तुम्ही आणि मी आणि स्टेजवरच्या सगळ्याच मंडळींनी जे भोगलंय ते फक्त शब्दात गुंतलंय. बाळा मला भूक नाही असं आई जवा म्हणायची. बाळा मला भूक नाही असं आई जवा म्हणायची. आमच्या टोपल्यात तवा अर्धी भाकर असायची. आमच्या टोपल्यात तवा अर्धी भाकर असायची. पोटभर जेवायचो मी पाणी पिऊन ती झोपायची. पोटभर जेवायचो मी पाणी पिऊन ती झोपायची. पोट रिकाम असायचं गच्च डोळे ती मिटायची. आमच्या टोपल्यात तवा अर्धी भाकर असायची. राखेल संत म्हणून चिमणी विझून ती टाकायची. मला वाटायचं अभ्यास करावा तिला वाटायचं राखेल संपू नये. राखेल संत म्हणून चिमणी विझून ती टाकायची. काळ्या कुट्ट अंधारात स्वप्न माझ्यासाठी पाहायची. आमच्या टोपल्यात तवा अर्धी भाकर असायची. नोट 5 रुपयाची काळ्या मडक्यात ठेवायची. नोट 5 रुपयाची काळ्या मडक्यात ठेवायची. ऐन थंडीच्या दिवसात गार पाण्यानं नहायची. आमच्या टोपल्यात तवा अर्धी भाकर असायची. वडाची पानं ती तिच्या पायाला बांधायची. वडाची पानं ती तिच्या पायाला बांधायची. एक पुस्तक घेण्यासाठी अख्खा डोंगर तुडवायची. आमच्या टोपल्यात तवा
अर्धी भाकर असायची. 4 वर्षांनी दिवाळी घरात यायला लाजायची. 4 वर्षांनी दिवाळी घरात यायला लाजायची. हे असं नशिबी का विठुरायाशी भांडायची. आमच्या टोपल्यात तवा अर्धी भाकर असायची. दशक्रियेची लापशी ती वाळून ठेवायची. दशक्रियेची लापशी ती वाळून ठेवायची. पीठ नसता घरात ती भिजवून घालायची. आमच्या टोपल्यात तवा अर्धी भाकर असायची. फडकं बांधून पोटाला ती भुकेला दाबायची. फडकं बांधून पोटाला ती भुकेला दाबायची. पाणी जिऱ्याचं पिऊन ती रानात राबायची. आमच्या टोपल्यात तवा अर्धी भाकर असायची. पेन्सिल चोरली म्हणून मला कोंडून मारायची. पेन्सिल चोरली म्हणून मला कोंडून मारायची. कष्ट करून मोठा हो संस्कार मनात पेरायची. आमच्या टोपल्यात तवा अर्धी भाकर असायची. आईच्या श्रीमंतीवर गरिबी कायम भाळायची. आईच्या श्रीमंतीवर गरिबी कायम भाळायची. अहो एकुलत एक लुगड, अहो एकुलत एक लुगड राच धुवून वाळवायची. राच धुवून नेसायची. आमच्या टोपल्यात तवा अर्धी भाकर असायची. अशा कठीण काळात शाळा मला ती शिकवायची. अशा कठीण काळात शाळा मला ती शिकवायची. येता पहिला नंबर राना जाऊन हसायची. आमच्या टोपल्यात तवा अर्धी भाकर असायची. बाप गेलता देवा घरी येईल माघारी सांगायची. बाप गेलता देवा घरी येईल माघारी सांगायची. कर्ण पाहून कुकवाचा, कर्ण पाहून कुकवाचा एकटीच अंधारात रडायची. एकटीच अंधारात रडायची. आमच्या टोपल्यात तवा अर्धी भाकर असायची. अर्धी भाकर असायची. धन्यवाद. म्हणजे मराठी कवितेमध्ये आईवरती लिहिलं नाही असा एकही कवी नाही. आमचे अकोल्याचे प्रशांत असणारे एके ठिकाणी असं म्हणतात की मुलगा म्हणाला आईला दिव्याची वात जरा मोठी कर मला वाचता येत नाही. मुलगा म्हणाला आईला दिव्याची वात जरा मोठी कर मला वाचता येत नाही. वडील म्हणाले अगं ये दिव्याची वात जरा कमी कर मला झोप येत नाही. मुलगा म्हणाला आईला दिव्याची वात जरा मोठी कर मला वाचता येत नाही. वडील म्हणाले अगं ए दिव्याची वात जरा कमी कर मला झोपता येत नाही. रात्रभर ती बिचारी दिव्याची वात वर खाली करत राहिली. आयुष्यभर दोघांमध्ये वाती सारखी जळत राहिली. आयुष्यभर दोघांमध्ये वाती सारखी जळत राहिली. अशा अनेक कविता खरं म्हणजे मराठी साहित्यामध्ये आपल्याला वाचायला मिळतात की ज्या आईच्या संदर्भातल्या आहेत. आता या कवी संमेलनाला आणखी पुढे नेण्यासाठी मी आता विनंती करणार आहे या मराठी काव्य प्रांतामध्ये गेली अनेक वर्ष ज्यांनी स्वतःची अशी एक नवी ओळख निर्माण केलेली आहे अशा अश्लेषा महाजनताईंना ही एक कविता आपण या ठिकाणी पेश करावी. अश्लेषा महाजन. नमस्कार. कवितेचं शीर्षक आहे सरस्वती सेल्स गर्ल. थोडी वेगळी कविता आहे. दार ठोठावल्याचा आवाज आला. दार ठोठावल्याचा आवाज आला. भास की फॅन्टसी? भास की फॅन्टसी? कोण आहे? उत्सुकतेनं मी दार उघडलं तर मी सरस्वती शारदा वागीश्वरी. मी डोळे विस्फारून नवलानं पाहतच राहिले. मी डोळे विस्फारून नवलानं पाहतच राहिले तर एक सालंकृत
शुभ्र वस्त्रावृता वीणा दंड मंडित करा सात्विक स्त्री. आणि तिनं तिचा मोर दाराजवळच पार्क केला होता. भारावून माझे हात जोडले गेले तर म्हणाली, मी सेल्स गर्ल आहे हो. सेल्स वुमन म्हणा हवं तर. मी सेल्स गर्ल आहे, सेल्स वुमन म्हणा हवं तर. असं म्हणत तिनं मोराच्या पिसाऱ्यातून एक पिशवी काढली. त्यातून ती वस्तू बाहेर काढू लागली. पेन ड्राईव्ह, मेमरी कार्ड, चष्मा, लेन्स, पेन, माउथवॉश, ब्रश आणि काय काय. हे मेमरी कार्ड घ्या ताई, ट्रायल तर घ्या, ती म्हणाली. तिनं एक मेमरी कार्ड माझ्या मेंदूमध्ये सरकवलं. तर मानवी अभिव्यक्तीच्या आदिम मूळ स्रोतासीच मी जाऊन पोचले. तिथं चमकत होते शब्द, अर्थ, भाव, विभाव, जणू भाषेची आकाशगंगाच. तिची कॉमेंट्री चालूच होती. अहो, हे युनिकोड आहे. ते युनिकोड असल्यामुळं हे विश्वची माझी घरं. जगातली कुठलीही भाषा बोला, वाचा, लिहा, पण मातृभाषेचा पाया त्यात प्रोग्रॅमच करून ठेवलाय, ती म्हणाली. मग तिनं माझ्या डोळ्यावर चष्मा चढवला. म्हणाली, बरं का ताई, यातून सगळे शब्दकोश, डिक्शनरीज आणि एन्सायक्लोपीडिया तुमच्या डोळ्यात प्रवाहित होतील. खरंच की माझ्या डोळ्यांपुढे शब्दांचा आणि ज्ञानाचा महापूर. मग काय, गुगल, बिग बॉस, अल्गोरिदम ह्या सगळ्या वावटळीमध्ये मी वाहायला आणि वाहवत जायला लागले. तेवढ्यात सरस्वतीनं माझ्या हातात एक लेखणी दिली. म्हणाली, ही साक्षात ब्रह्मदेवाची लेखणी बरं. विश्वातली कुठलीही भाषा हिला वश आहे, तरी यातली मातृभाषेची शाई मात्र आटत नाही. मग तिनं पेन तो माझ्या टी शर्टला अडकवला. आता मी वाङ्मय विश्वात अक्षरशः, शब्दशः संचार करायला लागले. तेवढ्यात तिनं काय करावं? अहो, एक माउथवॉश माझ्या हातात दिला. माउथवॉश? मी वैतागून विचारलं. तर ती म्हणाली, या 3 वर हे फ्री आहे. आणि तेवढ्यात पिसारा फुलवत मोरही म्हणाला, या 3 वर हे फ्री आहे. मी त्या झळझळीत नीलकंठाकडे कौतुकानं पाहिलं. तर ती सस्मित वदनानं म्हणाली, या माउथवॉशनं खळखळून चूळ भरली की बोली, भाषा, व्याकरण, प्रमाण भाषा, अभिजात भाषा या सगळ्या सामाजिक वस्तूंमधली कीड आणि ठणका नाहीसा होतो आणि आपली वैखरी मूळ स्वाभाविक सुगंधानं प्रवाहित होते. त्यामुळे हा माउथवॉश जरूर वापरात येईल. मी पैसे आणायला आत गेले तर पुन्हा दाराशी आले. तेव्हा पाहिलं तर सरस्वती आणि मोर गायब. म्हणजे हा भासच होता का? पण नाही. टपोरा डोळा असलेलं एक तेजस्वी मोरपीस मात्र तिथं पडलं होतं खाली. बहुधा अभिव्यक्तीच्या शिरपेचात अभिमानानं खोवण्यासाठी. शेवटी असं एक मोरपीस खरं म्हणजे सापडायलाच लागतं की जे अभिव्यक्तीचं असतं आणि जे आपल्या शिरपेचामध्ये कधीतरी खोवलं जातं. आणि अशाच मोरपिसाच्या नजाकतीच्या अनेक कविता आपल्याला ऐकायच्या आहेत. मी आता विनंती करणार आहे वैशाली मोहिते यांना की त्यांनी आपली एक रचना आपल्यासमोर पेश करावी. आणि श्रोत्यांना विनंती की भाऊसाहेब पाटणकर असं म्हणतात की दोस्त हो मैफिल आपुली रंगण्या जर का हवी. दोस्त हो मैफिल आपुली रंगण्या जर का हवी. आम्हा नको सौजन्य नुसते जिंदा दिली तुमची हवी. ऐसे जरी नक्कीच घेऊ तुमच्या मुखाने वाहवा. ऐसे जरी नक्कीच घेऊ तुमच्या मुखाने वाहवा. तीही अशी ज्या वाहवाला द्यावी आम्हीही वाहवा. धन्यवाद.
यंत्र. पूर्वी बायका त्यांच्या दुःखाचा निचरा, आनंदाची उधळण, राग लोभ म्हणे. पूर्वी बायका त्यांच्या दुःखाचा निचरा, आनंदाची उधळण, राग लोभ म्हणे झावळातच जात्यावर दळताना व्यक्त करायच्या. जात्याची घरघर आणि त्यांच्या ओव्या, जात्याची घरघर आणि त्यांच्या ओव्या या सुरेल संगमातून पायली पायली दाणे पीठ व्हायचे बिनबोभाट. त्यांची वेदना त्यांच्या जात्यापेक्षाही जड होती कदाचित. त्यांची वेदना त्यांच्या जात्यापेक्षाही जड असेल म्हणून असेल कदाचित. पाट्यावर वाटताना वेदनाही ठेचून टाकत असतील. पाट्यावर वाटताना वेदनाही ठेचून टाकत असतील. कांडताना दुःखाचेही बारीक चूर्ण करत असतील. पाखडताना निसत असतील आयुष्याची घरंगळ. पाखडताना निसत असतील आयुष्याची घरंगळ. झाडलोट करताना जगण्यातला केरकचराही काढून टाकत असतील बिनबोभाट. झाडलोट करताना जगण्यातला केरकचराही काढून टाकत असतील बिनबोभाट. रोजच नव्यानं सारं घर सारवताना, रोजच नव्यानं सारं घर सारवताना लिंपत असतील, मनाआड करत असतील साऱ्यांचेच गुणदोष सहजपणे. प्रसन्न मनाच्या अंगणात रेखत असतील, प्रसन्न मनाच्या अंगणात रेखत असतील सुरेखशी लक्ष्मीची पावलं, नित्यकर्माशी भावबंध जोडून. मी नेहमीच दुर्दैवी वाटते स्वतःलाच, मी नेहमीच दुर्दैवी वाटते स्वतःलाच. किती यंत्र आहे माझ्या हाताशी तरीही. मी नेहमीच दुर्दैवी वाटते स्वतःलाच. किती यंत्र आहेत माझ्या हाताशी तरीही. यंत्र नाही शेअर करत माझं दुःख वेदना संवेदना. यंत्र नाही शेअर करत माझं दुःख वेदना संवेदना. पण यंत्रांकडून मीही शिकले, पण यंत्रांकडून मीही शिकले भावना स्विच ऑन आणि स्विच ऑफ करायला. पण यंत्रांकडून मीही शिकले भावना स्विच ऑन आणि स्विच ऑफ करायला. कुणातच न गुंतण्याचं अध्यात्मतंत्र शिकले या यंत्रांकडूनच. यंत्राचा ताल सूर लय आत्मसात करत करत, यंत्राचा ताल सूर लय आत्मसात करत करत, पूर्वीच्या बाईचा हेवा करत आतून बाहेरून यंत्र झाले, आतून बाहेरून यंत्र झाले. धन्यवाद. यानंतर मी आपल्यासमोर एका वेगळ्या कवीला पाचारण करतो आहे. आजच्या तरुण पिढीचा हा आवाज आहे. मराठवाड्यातल्या बीड जिल्ह्यातल्या कडा या गावचा सौरव पाटील याला मी विनंती करतो की त्यांनी एक रचना आपल्यासमोर पेश करावी. सौरव पाटील. नमस्कार. सर्वप्रथम लोकमत समूहाचे आभार त्यांनी ही संधी दिल्याबद्दल. आपण आपापलं गाव सोडून शहरांमध्ये येतो, काही स्वप्न पूर्ण करायला येतो. ज्या अपेक्षा घेऊन आपण या शहरात आलेलो असतो त्या सगळ्याच अपेक्षा पूर्ण होतात असं नाही, काही अर्धवट राहतात. काही ठिकाणी आपल्याला कॉम्प्रोमाइज करूनही जगावं लागतं आणि ते कॉम्प्रोमाइजेस आयुष्यभर आपण पाठीवर घेऊन चालत असतो. तर त्या धर्तीवर काही असणारी कविता. हा प्रवास सुरू झाल्यापासून प्रवासात असेपर्यंतची जी भावना आहे त्या भावनेवर ही कविता. म्हणजे कमलाकर देसलेंचा शेर आहे की जिथून निघालो तिथेच काय येऊन पोचलो, असा कसा हा रस्ताही वाटोळा होतो. डोळ्यात कधीची स्वप्ने अनवट वाटा पायी, डोळ्यात कधीची स्वप्ने अनवट वाटा पायी, मी प्रवासातही आहे पण कुठे निघालो नाही. डोळ्यात कधीची स्वप्ने अनवट वाटा पायी, मी प्रवासातही आहे पण कुठे निघालो नाही. मिणमिणत्या काळोखाला स्वप्नांचे स्वप्न पडावे, मिणमिणत्या काळोखाला स्वप्नांचे स्वप्न पडावे, सत्यात उतरण्यापूर्वी प्रहरांनी वाहून न्यावे. हे जरा अघोरी आहे पण जगावेगळे नाही, मी प्रवासातही आहे पण कुठे निघालो नाही. या
एकल व्याकुळ वेळी मन द्विदल होते जेव्हा. या एकल व्याकुळ वेळी मन द्विदल होते जेव्हा, निष्ठेने तेवत असते एखादी समयी तेव्हा. माझ्याच आतले कोणी मग फुंकर घालून जाई. हे जगावेगळे नाही, मी प्रवासातही आहे पण कुठे निघालो नाही. शहराच्या आडोशाला हे शापित असणे माझे. शहराच्या आडोशाला हे शापित असणे माझे. गजबजत्या देहामागे ही मौन विराणी वाजे. जो सूर हवा आहे तो आक्रंदन होऊन येई. जो सूर हवा आहे तो आक्रंदन होऊन येई. हे जगावेगळे नाही, मी प्रवासातही आहे पण कुठे निघालो नाही. मी प्रवासातही आहे पण कुठे निघालो नाही. धन्यवाद. क्या बात, क्या बात. मी प्रवासातही आहे आणि कुठेही निघालो नाही. कुसुमाग्रजांची ओळी आठवल्या मला की काही बोलायचं आहे पण बोलणार नाही. देवळाच्या दारामध्ये भक्ती तोलणार नाही. हा खरं म्हणजे सौरवची कविता ऐकताना म्हणजे मराठी कविता कोणत्या अंगानं जाते आहे, ती लयबद्ध आहे. खरं म्हणजे आपलं जगणं सगळं मुक्तछंद होत असताना या तरुण मुलांच्या कवितेमध्ये जी अंतर्गत लय सापडते, ती लय म्हणजे या मला वाटतं कवी संमेलनाचं यश म्हटलं पाहिजे. मी यानंतर विनंती करणार आहे श्रीकांत ढेरंगे यांना की त्यांनी आपली एक रचना आपल्यासमोर पेश करावी. श्रीकांत ढेरंगे. कदाचित तो कडा काट झाला असता, कडकडाटचा. नमस्कार. मी इथे जी कविता सादर करत आहे त्या कवितेचे शीर्षक आहे बैल. बैल निरागस असतात. बैल निरागस असतात, बैलाच्या पाठीवर हळूच हात ठेवा. बैल निरागस असतात, बैलाच्या पाठीवर हळूच हात ठेवा. बैलाची ती थरथरणारी पाठ कधी पाहिली का तुम्ही? बैल निरागस असतात, बैलाच्या पाठीवर हळूच हात ठेवा. बैलाची ती थरथरणारी पाठ कधी पाहिली का तुम्ही? बैलाची पवळी खाजवा, बैलाची पवळी चोळा. बैलाची पवळी खाजवा, बैलाची पवळी चोळा. बैलाच्या दोन्ही शिंगांच्या मध्ये अडकलेली धूळ काढून पहा. बैलाच्या दोन्ही शिंगांच्या मध्ये अडकलेली धूळ काढून पहा. बैलाच्या मानेत आपल्या दोन्ही हातांची मिठी मारून पहा. बैलाच्या मानेत आपल्या दोन्ही हातांची मिठी मारून पहा. बैलाने टाकून दिलेल्या अंगावर कधी डोकं टेकून झोपा. बैलाने टाकून दिलेल्या अंगावर कधी डोकं टेकून झोपा. बैल रवंथ करताना त्याचं वशिंड धरून पहा. बैल रवंथ करताना त्याचं वशिंड धरून पहा. बैलाच्या शेपटीचा झुपका कधी कुरवाळून पहा. बैलाच्या शेपटीचा झुपका कधी कुरवाळून पहा. बैल पाणी पितो त्याच्यासोबत कधी हळूच रानशीळ घालून पहा. बैल पाणी पितो त्याच्यासोबत कधी हळूच रानशीळ घालून पहा. बैल चालतो त्या लयीत बैलासोबत चालून पहा. बैल चालतो त्या लयीत बैलासोबत चालून पहा. बैलाच्या तोंडात पिठाचा गोळा घालताना त्याची जीभ थोडी चाचपून पहा. बैलाच्या तोंडात पिठाचा गोळा घालताना त्याची जीभ थोडी चाचपून पहा. बैलाने चाटलेल्या मानेचे, हाताचे, गालाचे स्पर्श कधी अनुभवून पहा. बैलाने चाटलेल्या मानेचे, हाताचे, गालाचे स्पर्श कधी अनुभवून पहा. बैल बैलगाडीला जुंपल्यावर कसे एका लयीत हसत खेळत चालतात. बैल बैलगाडीला जुंपल्यावर कसे एका लयीत हसत खेळत चालतात. बैल नांगर ओढताना कसे जोर लावतात. बैल नांगर ओढताना कसे जोर लावतात. बैल पाभारीला जुंपल्यावर कसे एका रेघेत पीक उगवून आणतात. बैल पाभारीला जुंपल्यावर कसे एका रेघेत पीक उगवून आणतात. बैल रात्रीचे गोठ्यात झोपल्यावर कसे चमकदार डोळ्यांनी काजवे विणतात. बैल रात्रीचे गोठ्यात झोपल्यावर कसे चमकदार डोळ्यांनी काजवे विणतात. बैल सकाळी मालकाची पावलं वाजली की लहान मुलासारखे हंबरतात. बैल सकाळी मालकाची पावलं वाजली की लहान मुलासारखे हंबरतात. बैल असेच
आपणहून कायम सजलेले असतात. बैल असेच कायम आपणहून सजलेले असतात. बैलांचा साज घातल्यावर ते किती देखणे दिसतात. बैलांना साज घातल्यावर ते किती देखणे दिसतात. बैलांच्या शिंगांचा रंग, बैलांच्या शिंगावर बांधलेली फुलं, बैलांना बांधलेलं आरसे महाली बाशिंग, बैलांच्या पाठीवर रंगवलेल्या झुली, बैल हे सगळं करू देतात, कारण बैल मुळातच निष्णात असतात. बैलांना साज घातल्यावर ते किती देखणे दिसतात. बैलांच्या शिंगांचा रंग, बैलांच्या शिंगावर बांधलेली फुलं, बैलांना बांधलेलं आरसे महाली बाशिंग, बैलांच्या पाठीवर रंगवलेल्या झुली, बैल हे सगळं करू देतात, कारण बैल मुळातच निष्णात असतात. बैल शंकर पार्वतीच्या प्रणयाराधनेचे राखणदार असतात. बैल शंकर पार्वतीच्या प्रणयाराधनेचे राखणदार असतात. बैल आपल्या कुणाच्याही जातकुळीपेक्षा श्रेष्ठ असतात. बैल आपल्या कुणाच्याही जातकुळीपेक्षा श्रेष्ठ असतात. बैल आपल्या सर्वांचे स्वामी असतात. बैल मातीचे कण नि कण डोळ्यात साठवून आयुष्य त्यागतात. बैल मातीचे कण नि कण डोळ्यात साठवून आयुष्य त्यागतात. बैल कुणाशीही दुजाभाव करत नाहीत. बैल कुणाशीही दुजाभाव करत नाहीत. बैल बडवल्यानंतरही कष्ट जगतात. बैल आपल्या सगळ्यांहून अधिक विचारी असतात. बैल आपल्या सगळ्यांहून अधिक विचारी असतात. बैलाच्या पाठीवर हळूच हात ठेवा. बैलाच्या पाठीवर हळूच हात ठेवा. बैलाची ती थरथरणारी पाठ कधी पाहिली का तुम्ही? बैलाची ती थरथरणारी पाठ कधी पाहिली का तुम्ही? धन्यवाद. फारच सुंदर. बैलाची ती थरथरणारी पाठ कधी पाहिली आहे का तुम्ही? खरं म्हणजे आपण सहजपणे बोलून जातो, काय बैलासारखा बसलायस. म्हणजे आमच्या शाळेत आम्हाला एक शिक्षक म्हणायचे, काय बैलासारखा बसलायस रे. पण तेव्हाही श्रीकांत देरंगेंची कविता खरं म्हणजे माहिती नव्हती. ती जर माहिती असती तर आम्ही ती कदाचित त्यांना म्हणून पण दाखवली असते. असो. त्यानंतर एक कवितेचा वेगळा लहेजा घेऊन ज्यांनी कविता आपली पुढे नेली ती भारचंद्र कोळवकर. या काव्य ऋतूमध्ये थोडासा हसरा ऋतू पण आला पाहिजे, त्यामुळे मी भारचंद्र कोळवकरांना विनंती करणार आहे की एक विनोदी ढंगाची कविता त्यांनी सादर करावी. उत्स्फूर्त दाद देणे हे जाणकार रसिकतेचं लक्षण आहे. उत्स्फूर्त दाद देणे हे जाणकार रसिकतेचं लक्षण आहे. ही फक्त काव्य मैफल नाही, आपल्या दुःखावर मात करण्याचं हे शिक्षण आहे. व्यसनमुक्तीची भाषणे ते भारी भारी देत होते. व्यसनमुक्तीची भाषणे ते भारी भारी देत होते, पण प्रत्येक भाषणापूर्वी थोडी थोडी दारू आणि वाईन याच्यामध्ये नुकताच फरक केला आहे. आणि तसा अध्यादेश किराणा दुकानात सरकारने दिला आहे. म्हणून एका पार्टीचे आयोजन केले काही माझ्या मित्रांनी, पण लई मोठा कावा केला तिथे अंतर्गत सूत्रांनी. अहो, फसवून त्यांनी मला पाजली की वाईन, आणि त्याच्यामुळे बिघडली माझी सगळीच. तुम्ही सुद्धा कवीत. फसवून त्यांनी मला पाजली की वाईन, आणि त्याच्यामुळे बिघडली माझी सगळीच लाईन. सारे दृश्य मला डबल 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 दिसू लागले, आणि नको तिथं पावलं माझे फसू लागले. माझ्या करामती पाहून त्यांनी मला पार्टी बाहेर काढले, आणि मोठ्या सन्मानाने माझ्या घरी 4 जणांनी आणून सोडले. पाहिले तर तिथंही काहीतरी नक्कीच बिघडले होते, कारण सेम टू सेम 2 दरवाजे 2 स्त्रियांनी उघडले होते. दोघींचे चेहरे माझ्याच बायकोशी तंतोतंत जुळत होते, आणि आत येण्याचे सिग्नल मला दोघींकडून मिळत होते. म्हणलं, यांच्यापैकी नेमकी आपली कोणती आहे, आणि दुसरी कस काय आत या म्हणते आहे. पण या प्रश्नाचे कोडे त्यांनीच सोडले होते, जेव्हा माझ्या गचुऱ्याला धरून फराफरा आत ओढले होते. आतले दृश्य पाहून मी पुन्हा झालो थंडगार, कारण माझ्या 2 पोरांचे झाले होते सेम टू सेम 4.
2 बायकां 4 पोरं माझ्या समोर उभे राहिले होते. म्हणलं आपले दुसरे लग्न 2 पोरं कधी झाले होते? मग बायकोला म्हणालो, अगं तुझी जुळी बहीण आली आहे का? आणि तिला आपल्यासारखी सेम टू सेम पोरं झाली आहेत का? यावर 4 पोरं तो डोळे फाडून माझ्याकडे पाहू लागले आणि बायकांचं तोंडही शिव्यांचं गाणं धडाधडा गाऊ लागले. त्या दरम्यान शेजारी पाजारी कोणीतरी दिली उत्साहाने वर्दी आणि फुकट तमाशा पाहायला आमच्या घरात झाली भरपूर. सारेच काहीतरी मोठ्या मोठ्याने बडबडत होते आणि विंचू चावल्यासारखे अवतीभोवती फडफडत होते. मग कुणीतरी माझ्या तोंडावर भरकनी पाणी ओतले आणि त्याच्या फवाऱ्याने माझे डोळे संपूर्ण झाकले. डोळे उघडले तेव्हा एक गोष्ट मात्र कळून आली होती. बरं साहेब, डोळे उघडले तेव्हा एक गोष्ट मात्र कळून आली होती, ती दुसरी बाई तिच्या पोरांसह आधीच पळून गेली होती. जवळ येऊन बायको म्हणाली, कुठे काशी करायला गेले होते आणि घरी येऊन मस्तानीचे बाजीराव झाले होते? मी म्हणलं मला काय माहिती, थोडी घेतली की चक्क पेशवेपद येते. मी म्हणलं मला काय माहिती, थोडीशी घेतली की चक्क पेशवेपद येते आणि आपलीच काशीबाई साक्षात मस्तानीचं रूप घेते. तेव्हापासून बायको मला दारूच्या दुकानापुढूनही जाऊ देत नाही आणि चकना आहे म्हणून फरसाण फुटाणे खाऊ देत नाही. आता आमच्या घरात वातावरण खूप उष्ण आहे. आता आमच्या घरात वातावरण खूप उष्ण आहे आणि वाईन ही दारू नाही हे कसं सांगायचं हा माझ्या पुढे प्रश्न आहे. या प्रश्नाचं उत्तर तुम्हाला मिळालं तर सरकारला कळवा आणि बक्षीस म्हणून 2-4 बाटल्या वाईन मिळवा. 2-4 बाटल्या वाईन मिळवा. धन्यवाद. बघा, कोळपकरांना यक्ष प्रश्न पडलाय, मला वाटलं त्यांना द्राक्ष प्रश्न पडला की काय. असो, जिच्या कवितेची सावळ बाधा मराठी रसिकांना झालेली आहे अशी पूजा भडांगे हिला मी विनंती करणार आहे की ती एक रचना आपल्यासमोर पेश करावी. पूजा भडांगे. पूजा ही मूळची बेळगावची आहे. बेळगावमधनं मुंबई करत पुण्यामध्ये आता ती स्थायिक झालेली आहे. म्हणजे मराठीचा जो सगळा आवाज आहे, आपण संयुक्त महाराष्ट्र झाला पाहिजे म्हणतो, त्या संयुक्त महाराष्ट्राची पुरस्कर्ती असलेली पूजा भडांगे हिला मी विनंती करतो की तिने तिची एक रचना आपल्यासमोर पेश करावी. सर्वांना नमस्कार. आज मराठी भाषा गौरव दिन आणि मी अशा भागातून येते की ज्यांना मराठी भाषेचा सन्मान व्हावा याच्यासाठी मी चौथ्या पिढीचं प्रतिनिधित्व करते आणि म्हणून 1-2 ओळी त्या बेळगावकरांसाठी, त्या सीमा भागातल्या लोकांसाठी, त्या मराठीसाठी आणि मग नंतर माझी कविता घेते. ओळी अशा आहेत की खुशाल करतू वार दुश्मना शरीरावरती, खुशाल करतू वार दुश्मना शरीरावरती, जिवंत आहे इथे मराठी हृदयामध्ये, जिवंत आहे इथे मराठी हृदयामध्ये. कविता सादर करते. शीर्षक आहे केस. लांबसडक केसांसारख्या कितीही देखण्या असल्या, लांबसडक केसांसारख्या कितीही देखण्या असल्या तरी मोकळ्या सोडू नयेत बाईने तिच्या मुळाशी असलेल्या आपल्या इच्छा आणि आकांक्षा. लांबसडक केसांसारख्या कितीही देखण्या असल्या तरी मोकळ्या सोडू नयेत बाईने त्याच्या मुळाशी खोलवर रुतलेल्या आपल्या इच्छा आणि आकांक्षा. कारण वारं घुसतं म्हणे त्यातही, कारण वारं घुसतं म्हणे त्यातही आणि नजर बिजरही लागते आल्या गेल्याची. कारण वारं घुसतं म्हणे त्यातही आणि नजर बिजरही लागते आल्या गेल्याची. बुवा बाप्याची, बाया माणसांची. कसं आहे ना, बाईपणाचं सौंदर्य जाळायला निमित्त मात्र पुरेसं असतं. कसं आहे ना, बाईपणाचं सौंदर्य जाळायला निमित्त मात्र पुरेसं असतं. कसलंही कुठलंही रेशमी मुलायम चकाकदार असल्या तरी कधीतरी गळतीलच तिच्या डोक्यावरून एका मागून एक स्वप्नांच्या झुंडीच्या झुंडी. रेशमी मुलायम चकाकदार असल्या तरी कधीतरी गळतीलच तिच्या डोक्यावरून एका मागून एक स्वप्नांच्या झुंडीच्या झुंडी. आणि
आणि पिकतीलही वय होण्याआधीच आणि पिकतीलही वय होण्याआधीच अनेक इच्छा आकांक्षा अवास्तव घेतलेल्या आणि लादलेल्या जबाबदाऱ्यामुळे. म्हणून आता मी तरी सोडत नाही माझे लांब सडक मोकळे केस. म्हणून आता मी तरी सोडत नाही माझे लांब सडक मोकळे केस अर्ध्या उघड्या पाठीवर आणि ठेवतही नाही गालांवर रुळण्यासाठी 2-4 बटा. ज्या हातात नशीब कोरलंय त्यानेच पिळते सगळे केस एकावर एक आणि बांधून ठेवते सगळं काही आंबाड्याच्या घट्ट खोप्यात. ज्या हातात नशीब कोरलंय त्यानेच पिळते सगळे केस एकावर एक आणि बांधून ठेवते सगळं काही आंबाड्याच्या घट्ट खोप्यात. कारण आई म्हणायची, आई काय म्हणायची? कारण आई म्हणायची मुली फार लवकर टाळू धरतात मुलांपेक्षाही. कारण आई म्हणायची मुली फार लवकर टाळू धरतात मुलांपेक्षाही. तेव्हा तिच्या राबड तळव्यांनी डोक्यावर तेल घालून वाढवलेलं प्रत्येक स्वप्न आता वाऱ्यावर नाही उडवायचं मला. तेव्हा तिच्या राबड तळव्यांनी डोक्यावर तेल घालून वाढवलेलं प्रत्येक स्वप्न आता वाऱ्यावर नाही उडवायचं मला. आणि नाही द्यायचं प्रियकरालाही एकांतात कुरवाळत बसण्यासाठी. आंबाड्याच्या घट्ट बांधासारखं सुरक्षित ठेवायचंय आता सगळंच. आंबाड्याच्या घट्ट बांधासारखं सुरक्षित ठेवायचंय आता सगळंच. माझ्यासाठी, माझ्यापुरतं आणि माझ्या आत मुरलेलं आणि माझ्या आत मुरलेलं. धन्यवाद. बाईच्या संदर्भातल्या अशा अनेक समृद्ध जाणीवा आमचे किरण एले नावाचे कवी मित्र आहेत, त्यांनी खूप सुंदर पद्धतीने बाईच्या कविता या संग्रहामध्ये लिहिलेल्या आहेत. त्यातली एक कविता अगदी 15 शब्दाचीच कविता आहे. किरण एले असं लिहितात की बाई दिवे लागणीला देवापुढे दिवा उजळते. बाई दिवे लागणीला देवापुढे दिवा उजळते, हात जोडते आणि पुटपुटत ओठातला अंधार पोटात घेते. ओठातला अंधार पोटात घेते. याच्यानंतर मोजकेच कवी शेवटचे राहिलेले आहेत आणि त्याच्यानंतर पुढच्या सत्राकडे आपण जाणार आहोत. त्यानंतर मी विनंती करणार आहे राजेश हेंद्रे यांना की त्यांनी आपली एक रचना आपल्यासमोर पेश करावी. शेक्सपियरच्या देशातले कवी नावाचा त्यांचं पुस्तक प्रकाशित आहे. राजेश हेंद्रे. जमलेल्या काव्यरसिकांस विनम्र अभिवादन. आज कविश्रेष्ठ कुसुमाग्रजांचा जन्मदिवस आणि मी आज त्यांच्यावरचीच कविता आपल्या पुढे सादर करतोय. एकोणीसशे 87 साली त्यांना ज्ञानपीठ पारितोषिक मिळालं आणि त्यावेळेस मी त्यांच्यावरती कविता लिहून त्यांना पाठवली होती. त्यांनी ती वाचली. त्यानंतर मला त्यांनी पत्र लिहिलं. आजही ते पत्र माझ्याकडे आहे. ही कविता मी कुठेही अजूनपर्यंत वाचलेली नाही. आजच्या लोकमतमध्ये ती आली आहे आणि हे माझ्या घरचंच हे आहे, कारण मी लोकमतमध्येच सर्व्हिस करतो. कवितेचं नाव कुसुमाग्रज जन्मा आले. माणूस दावण्यासाठी कुसुमाग्रज जन्मा आले. साहित्यभूमी प्रज्ञेची नाशिक जनांचे झाले. नम्रता राजजे त्यांचे अवघेची रसिका ठसले. अवलोकोनी काव्याच्या ते भगता राजस हसले. प्रतिभा टाकिती जीव हृदयी झेलेरा जीव. ही गोष्ट नसे ऐकीव तव मनपावनते झाले. कुसुमाग्रज जन्मा आले. कवी विहंगम हे घेई ती नभा आतली धाव. जातील अब्धी कवी हे घेण्यातो सिंधू ठाव. अंबर सागर आघाद परी यांना नाम जाव. क्षणी विश्वसौख्य अंतरिते क्षणी वसुंधरे अवतरते. पलसय भान विसरवते कुसुमाग्रज त्यातून तरले. कुसुमाग्रज जन्मा आले. कवितेची घेऊन सुकते त्या गोदा तटी निवासी. अग्नीचे करीतो पूजन तेजाचा एक प्रवासी. भूमंडळ हलवून जातो जणू गगनाचा रहिवासी. काव्यातून काव्य प्रसवले मग नाट्या माझी रमले. उजळून काव्य नाट्याले ते साहित्य पलीकडे गेले. कुसुमाग्रज जन्मा आले. विवामन नाट्य रसाकडे उत्साहे घेई धाव. हृदयंत्री यशख्यातीची
नवदी हो कधीच हाव. गमे कीर्ती व्यर्थ ती साची, कल्पांती नसे मन ठाव. ज्ञानाचा भरता वारा, विजला की अहम पसारा. तव चित्सौंदर्या थारा, ते स्मृतीत रूपा लवले. कुसुमाग्रज जन्मा आले. तळपली तळीत ते जाची, जाज्वल्य ज्योत जगतात. कविवर्य मानले ऊनी, बात ही काव्याला न्यात. ब्रह्माशी मिळली होता, अवघ्यांवर केली मात. स्वानंद मिळवण्यासाठी घेऊन समिधा हाती. ते ज्यातून तेज उसळती, स्वच्छंती अचेतन डोले. कुसुमाग्रज जन्मा आले. हे विचारी राजस्वरूप, बागडते ते तनु वरते. पहा मुख ते अवलोकोनी, सदोदित हासरे दिसते. वैराग्य साज चेहऱ्याचे, भासते का कधी कमते. ते जाळ अशा नजरांनी, परिसावी मधुर वाणी. साठते सौख्य ते खाणी, हे सहज की हो दिसले. कुसुमाग्रज जन्मा आले. अवचित मिळे ज्ञानपीठ, तो आनंद मानसी ठसला. तव पार नसे नवलाचा, हृदयी तो हलके हसला. मन संभ्रमाची ते पडले, बहुहर्ष अंतःकरणाला. आकांक्षा धरून हृदयाला, काव्याला जीव अर्पिला. सांगुनी काव्य जीवनाला, ते थोर महात्मा झाले. कुसुमाग्रज जन्मा आले. थांबवा जय घोष आदी, प्रिय नाही स्तुती मम चित्ता. लोभाची लोभसदृष्टी, कायमची तुमची असता. मग काहे करता निनाद, मी तुमच्यातीलच असता. दौडत आले पाऊल, स्वानंदे पडली भूल. घेऊनी सर्वचा हूल, रसिकांचे हृदयी भरले. कुसुमाग्रज जन्मा आले. एकाच मुखी जे वदले, ते भारतभूत पसरले. अंतरी बहुता ठसले, काव्याच्या रोमी भिणले. शिवसुंदर तेणे अवघ्या विश्वाच्या ठाई वसले. काव्यातून गौरव गाता, साहित्य परी निर्माता. ह्या चराचरातून आता, गरजतील त्यांचे चेले. कुसुमाग्रज जन्मा आले. खऱ्या अर्थानं ज्यांच्यासाठी कविता लिहिली जाते, त्या माणसांपर्यंत कविता पोचली पाहिजे हा ध्यास गेली 2 दशकं ज्यांनी घेतलाय. आणि जे एके ठिकाणी असं म्हणतात, कवितेने इतकं द्यावं की भरून जावी आपली जोडी. कवितेने इतकं द्यावं की भरून जावी आपली जोडी. आणि आम्ही निघून गेल्यावर मागे उराव्या फक्त ओळी, उराव्या फक्त ओळी. असं लिहिणारे म्हणणारे दुर्गेश दादा सोनार यांना विनंती करतो की त्यांनी सुद्धा एक रचना सादर करावी. धन्यवाद देवा. एक गझल आपल्यासमोर पेश करतो. आबेद आहे इथे, सौरव पण आहे, पूजा पण आहे. गझलेचा एक वेगळा लहेज असतो. पहा, हे तुझे येणे जसे की पावसाळ्यासारखे. हे तुझे येणे जसे की पावसाळ्यासारखे. आणि माझे तृप्त होणे जातकाच्या सारखे. हे तुझे येणे जसे की पावसाळ्यासारखे. आणि माझे तृप्त होणे जातकाच्या सारखे. माळशी तू मोगरा अन या जीवाला जाळशी. माळशी तू मोगरा अन या जीवाला जाळशी. दरवळू दे ना मला केसात गजऱ्यासारखे. हे तुझे येणे जसे की पावसाळ्यासारखे. पण कसं असतं पहा, दिवस ते होते गुलाबी, भानही नव्हते मुळी. दिवस ते होते गुलाबी, भानही नव्हते मुळी. आज चल भेटू पुन्हा प्रेमात पडल्यासारखे. आज चल भेटू पुन्हा प्रेमात पडल्यासारखे. म्हणजे पहा कसं की चंद्रमुखीचे दिवस, मग सूर्यमुखीचे, मग ज्वालामुखीचे होतात. आणि मग नंतर वाटायला लागतं की ज्या वाटेला आपण गेलो ती वाटच चुकीची होती. आड वाटेने कशी ती वाट येते आडवी. आड वाटेने कशी ती वाट येते आडवी. हे कसे होते अचानक वाट चुकल्यासारखे. हे कसे होते अचानक वाट चुकल्यासारखे. आणि पहा कसं आहे अभित, की बऱ्याचदा आपण बाहेर जातो, आपले दाखवायचा चेहरा वेगळा आणि आपला चेहरा म्हणजे माहितीये की कोणते प्रतिबिंब माझे दावितो हा आरसा. कोणते प्रतिबिंब माझे दावितो हा आरसा. हे खरे की ते खरे हा पेच पडल्यासारखे. हे खरे की ते खरे हा पेच पडल्यासारखे. आणि अनेकदा असं होतं की अनेक गोष्टी ठरवून केलेल्या असतात. त्या कशा असतात पहा, मी तुला मारेन खोटे. मी तुला मारेन खोटे धाक ही खोटा उगा. मी तुला मारेन खोटे धाक ही खोटा उगा. तू सुद्धा करशील तेव्हा
फक्त रडल्यासारखे, तू सुद्धा करशील तेव्हा फक्त रडल्यासारखे. आणि शेवटचा शेर पहा, की आपल्याला असं वाटतं की हे सगळं चाललंय हे फक्त आपल्यामुळं चाललेलं आहे. त्या बैलगाडीच्या खालून कुत्रं जातं, त्याला वाटतं की बैलगाडी आपल्यामुळंच चाललेली आहे. पहा, ह्या जगाला लख केले काजव्यांना वाटले, ह्या जगाला लख केले काजव्यांना वाटले, ते असे थाटात होते सूर्य असल्यासारखे, ते असे थाटात होते सूर्य असल्यासारखे. धन्यवाद. आणि थँक्यू. शेवटचा शेर घेतो. ह्या जगाला लख केले काजव्यांना वाटले, ह्या जगाला लख केले काजव्यांना वाटले, ते असे थाटात होते सूर्य असल्यासारखे, ते असे थाटात होते. आणि या कवी संमेलनाचा, काव्य ऋतूचा समारोप करण्यासाठी ज्यांच्या आडनावातच बर्वे आहे, नाही का, असा ऋतू बर्वा, आणि ज्यांना खरं म्हणजे कुसुमाग्रजांच्या नावानं दिला जाणारा विशाखा काव्य पुरस्कार सुद्धा मिळाला, गौरव केला गेला. आणि कुसुमाग्रज गेल्यानंतर त्यांच्या मासिक स्मृती समारंभामध्ये नारायण सुर्वे आणि संगीताताई या दोघांना विशेष निमंत्रित केलं गेलं होतं, त्यात त्यांचा सन्मान केला गेला होता. या काव्य ऋतूचा समारोप, या मैफिलीचा समारोप मी संगीताताईंना विनंती करणार आहे की त्यांनी आपल्या सुंदर अशा रचनेनं करावा. समारोपाच्या आधी लोकमतला आणि संपादकांना अतिशय मनपूर्वक धन्यवाद देते, कारण आम्हा कवी मित्रांना इथे एका स्टेजवर तुम्ही भेटवलं खूप वर्षांनी. एकमेकांची कविता घेऊन आम्ही आनंदाने आता घरी जाऊ. कविता वाचते. घोट काळोखाचे कडू किती किती रिचवले, घोट काळोखाचे कडू किती किती रिचवले, अंती लोळण घेऊन ऊन पायापाशी आले. घोट काळोखाचे कडू किती किती रिचवले, अंती लोळण घेऊन ऊन पायापाशी आले. झुळझुळताना झरा कधी आतल्या उर्मींचा, झुळझुळताना झरा कधी आतल्या उर्मींचा, समजून उमजून कधी भिजले थिजले. रेखून या भाळावरी आत्मविश्वासाचे कुंकू, रेखून या भाळावरी आत्मविश्वासाचे कुंकू, बाईपणाचे सर्वस्व मीही पणाला लाविले. रेखून या भाळावरी आत्मविश्वासाचे कुंकू, बाईपणाचे सर्वस्व मीही पणाला लाविले. लाल मिरचीचा ठेचा तसे ठेचूनी स्वतःला, लाल मिरचीचा ठेचा तसे ठेचूनी स्वतःला, तेला पिठा मिठामध्ये एक जीव की जाहले. लाल मिरचीचा ठेचा तसे ठेचूनी स्वतःला, तेला पिठा मिठामध्ये एक जीव की जाहले. आता आयुष्याला आली चव गुरगुट्या भाताची, आता आयुष्याला आली चव गुरगुट्या भाताची, जगण्याच्या धगीवर तशी बरी कशी जले. आता आयुष्याला आली चव गुरगुट्या भाताची, जगण्याच्या धगीवर तशी बरी कशी जले. एका जागी राहुनिया परी अशी मी वाढले, एका जागी राहुनिया परी अशी मी वाढले. खोल मातीत रुजले आणि नभात फुलले, खोल मातीत रुजले आणि नभात फुलले. धन्यवाद. वा, क्या बात आहे. म्हणजे या काव्य ऋतूच्या या मैफिलीनंतर फक्त मला 4 ओळी ऐकवण्याचा मोह काही आवरत नाही. वैभव जोशी यांच्या या 4 ओळीत आता ते सोबतीचा करारमध्ये आपल्याला सगळ्यांना ऐकायलाच मिळणार आहे. काल पाऊस खिडकीच्या खूप अंगचटीला आला, काल पाऊस खिडकीच्या खूप अंगचटीला आला, म्हणजे इतका की पिलू म्हणाला देखील डॅडी उशी खालची वही भिजेल. पिलू म्हणाला देखील डॅडी उशी खालची वही भिजेल. त्याला आता हे कसं समजावणार की उशी खालची वही ही जन्मभर भिजलेलीच असते.
त्याला हे कसं समजावणार की उशीखालची वही ही जन्मभर भिजलेलीच असते. एकतर हे सांगण्याचं त्याचं वय नाही, एकतर हे समजावण्याचं त्याचं वय नाही, आणि कविता हा काय समजून सांगायचा विषय नाही. यानंतर मी लोकमतचे समूह संपादक विजय भाविस्कर सर आणि लोकमतचे संपादक संजय आवटे सर या दोघांनी अशी विनंती करेन की त्यांनी मंचावर येऊन ज्या मान्यवर कवींनी आपल्या रचना सादर केला त्यांच्या लोकमतच्या वतीने यथोचित सन्मान करावा. मी सर्व मान्यवरांना फक्त विनंती करेन की आपण उठून उभं राहावं. पहिलं नाव आहे ज्यांनी सर्वात शेवटी कविता सादर केली, पण त्यांचा सन्मान आपण पहिल्यांदा करत आहोत, संगीता बर्वे.